नमस्कार मित्रांनो. उठलो होतो आज लवकरच, कारण की आज होती कर तर आपल्याला जायचं होतं आपल्या हॉटेलला. तर सगळं उरकलं आणि निघालो आपल्या मैनावर टाटार करीत डायरेक्ट हॉटेलला. तर हॉटेलला पोहोचलो तर म्हणलं पहिलं आधी आपला चहा घ्यावा. तर इकडे होते गोट्या शेट. गोट्या शेट तर लागले हो काय म्हणायला, कुठे गेलता काय करता, लागले हसायला. तर काकाला म्हणलं एक चहा दे पटकन, आपल्याला बाहेर बी जायचं होतं. गोट्या शेट घातले त्यात डोळं घालायला लागले. तोपर्यंत आला चहा. चहा घेत घेत गोट्या शेट म्हणले माझा पण काढा की व्हिडिओ. तर आपण त्यांचं पण घेतलं थोडं, त्यात त्यांचं पण समाधान झालं, थोडं खुश झाले. तर चहा पिला आणि चहा पिल्यानंतर गोट्या शेट चहा पिल्यानंतर आपण आलो हॉटेलला. इकडे मामा चालली होती साफसफाई. आत गेलो तर आता आपलं नियोजन चाललं होतं कडक एकदम. बिर्याणीचं नियोजन चाललं होतं. तिकडं आपला निजाम वस्ताद, इकडं आपला आली वस्ताद बिर्याणीचा. इकडं आलं होतं चिकन. सगळं एकदम ओके चाललं होतं. सगळं बघितलं, सगळं नियोजन कसं आहे काय नियोजन लावलं. इकडे बघा आपली चुलीवर चालली बिर्याणी एकदम कडक. असं एकदम परफेक्ट नियोजन असतं आपलं दररोजचं हॉटेलचं. नियोजन लावलं तर इकडं बघा मला सांगतोय आज आणि जाम असं असं बनवायचं रेल म्हणून. तिकडे आले पाणीवाले, त्यांना म्हणलं टाका बॉक्स पटापटा 5-10. तर बॉक्स त्यांनी टाकले. नंतर आपण आपल्याला आणायची ती भाजी, मंडईतून भाजी बघितली काय काय आणायचं ते बघितलं. नंतर आपल्याला जायचं होतं आज भाजी आणायला. तर तोपर्यंत आत बघितलं तर आज झाली आपली बघा बिर्याणी रेडी, अशी गरमागरम बिर्याणी. नंतर आपण पिशवी घेतली आणि आपण निघालो बाजारला. आपल्याला आणायचं होते भाजीपाला आणायचं होता हॉटेलसाठी. तर आपण आपली काढली गाडी आणि आपण निघालो डायरेक्ट मार्केटला. मार्केटला आलो, आरकेकडून भाजीपाला घेतला, लगेच निघालो फुलं आणायला. आपल्याला दररोज फुलं लागतात. फुलं घेतली, हॉटेलला आलो तर तोपर्यंत आपले कस्टमर चालू झालेले. तर मामाने कस्टमर तोपर्यंत 2-4 कस्टमरला दिलेलं सगळं. थोडी पूजा करून घेतली, फुलं बिलं ठेवली, अगरबत्ती लावली. एकदम असं फ्रेश वाटतं अगरबत्ती ते लावल्यावर. ओके असं काम झालं सगळं एकदम ओके. नंतर पाया बिया पडलो. नंतर आपण झालं निवांत. आता चालू झाले कस्टमर, इकडून तिकडून निवांत कस्टमर आता चालू झाले ते पटापट. दुपारची वेळ होत आली ती. थोडं जेवण केलं, कारण की आपल्याला घरी बी कोण नव्हतं, जेवल्याशिवाय हॉटेलला पर्याय नाही. तिकडं दुपारचे कस्टमर सुरू झाले. चला दुपारची लगबग सुरू झाली कस्टमरची. पटपट पटपट मामा एकटाच असल्यामुळे त्याची तारांबळ होती ती, आणि माझी पण थोडी तारांबळ होत होती. दुपारचे कस्टमर जेवणासाठी येतात, त्यामुळे दुपारी जरा लगबग असते. हे दररोजच असते आम्हाला, त्याच्यामुळे काय आम्हाला एवढं काय वाटत नाही. दररोजची कस्टमरची आम्हाला सवय हँडल करायची, त्यामुळे काय एवढं आम्हाला त्यात विशेष वाटत नाही. नंतर गेलो किचनमध्ये. तर किचनमध्ये दुसऱ्या दमची तयारी चालू होती, आणि दिवसभर आपल्याला हे लागतंच असं कंटिन्यू. सारखी आपली चुलीवरची बिर्याणी चालूच असते, एकामागून एक. हे बघा कसं आहे नियोजन, एकदम चुलीवरचं नियोजन, याला म्हणतात स्टँडर्ड. खोलून बघितलं तर मस्त चांगलं चिकन शेज होतं. एक नंबर क्वालिटीचं खायचं तर फक्त हॉटेल स्टँडर्डलाच यायचं. इकडे लेग पीसची तयारी चालू होती, याची लेग पीसच्या ऑर्डर आल्या होत्या. असे दिवसभर लगबग चालू असते. मित्रांनो आजच्या दिवसापुरतं बस एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.